मला जे सांगायचंय ह्याचे शब्द कसं काय सांगू? का? विष्णू माझ्या मुलासारखाच आहे. असल, पण आपल्या घरच्यांची घाण कापड परक्यासमोर का धुवा? नाही का? तुम्हाला काय बोलायचंय ते स्पष्टपणे बोला. ते भुयार मी खणलं. ते मगाशी सांगितलं तुम्ही. पण ते मला खणायला लावलं कोणी? विचार बघू. श्रीराम. कुणी? तुझ्या महादेव दादानं. महादेव दादन? होय, तुझ्या महादेव दादाचं आणि पंतांचं कधीच पटलेलं नाही. ज्या गोष्टी मला ठाऊक आहेत त्या पुन्हा पुन्हा सांगू नका. अरे बाबा, तुझा महादेव दादा लई छंदी पंदी आणि खुशाल चेंडू होता. एक बाई होती आपल्या गावात नवीन आलेली. बाई म्हणजे तसली बाई. तिनं महादेवाला आपल्या जाळ्यात ओढलं. कळलं ना तुला? सूद जुळलं होतं दोघांचं. खोटं खोटं बोलताय तुम्ही सोपान काका. अरे जीभ झडल माझी खोटं बोलत तर. महादेव खुळा झाला होता त्या बाई माग. पंतांना आणि पार्वती वहिनीला पत्त्या लागू नये म्हणून त्याने हे भुयार खणून घेतलं माझ्याकडनं. लई केलेच झाले बाबा, लई केलेच झाले मला. अरे हुकमाचा ताबेदार मी काय करणार? तुझा ह्यो महादेव दादा या भुयारातनं जायचा त्या बाईकडे गुलुगुलू कराया. भैरव काली मातेच्या टेकडीच्या मागच्या जंगलात. श्रीराम श्रीराम. बरं वाटतंय आता? हो. निघू मी? निघतेस? जपून जा. आणि कुसुम आत्यांना भेटलीस का? हो. थँक्स फॉर एव्हरीथिंग. सॉरी त्रास दिल्याबद्दल. तू कशी आहेस? मी बरी आहे. तुझी ट्रीटमेंट कशी चालू आहे? आपण वाड्यावर भेटलो तेव्हा आधीच म्हणाला होता तुझी सायकॅट्रिक ट्रीटमेंट सुरू होती. मग आता बरी झालीस तू? मी तेव्हाही बरीच होते सुलेखा. मग ट्रीटमेंट कशासाठी? काही गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या स्वतःबद्दल. कळल्या? बऱ्याचशा. बरं, तू काळजी घे. खूप टेन्शन्स आहेत ना तुला? रस्त्यातनं जाता जाता चक्कर येते. किती काळजी घेशील ग माझी शुभ्रा. तू ना खूप चांगली मुलगी आहेस खरंच. आधीची बायको नसतेस ना तर चांगली मैत्री झाली असती आपली. मी आदिनाथांची पत्नी होणं अपरिहार्य होतं. किंबहुना आदिनाथांची पत्नी मीच होऊ शकत होते.
असं का वाटतं तुला? तू माझ्या जागी असतीस ना तर तुझी सुद्धा खात्री पटली असती. मनातलं मनातच ठेवतेस, कोणाबरोबरही शेअर करत नाहीस. आपण मैत्रिणी असतो तर शेअर केलं असतं कदाचित. खरंय तुझं. तुझ्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आधी तुला समजून घ्यायला हवं. पण माझी खात्री आहे एक ना एक दिवस मला नक्की जमेल. मी वाट पाहीन त्या दिवसाची. मी तुला रिक्षापर्यंत सोडायला येऊ? नाही, नको. माझी मी जाईन. बाय. बाय. खोटं बोलताय तुम्ही सोपान काका. महादेव दादा असा नव्हताच. जीवापाड प्रेम होतं त्याचं पार्वती वहिनीवर. अरे लहान होतास तू तेव्हा एवढा 10 वर्षाचा बुबड बोलायचं काय कळायचं बी. तरीही हे कळण्या इतकी अक्कल होती मला. तुमचा पूर्वीपासून आमच्या घराण्यावर राग आहे ठाऊक आहे मला. तुम्ही विष्णूपाशी हे बोलला देखील होतात. तुम्ही मुद्दामून डिवचताय मला, माझं मन कलुषित करताय. आता पण असं करून आता मला या वयात काय मिळणार आहे थांब. अरे पार्वती वहिनी म्हणजे देवी होती, देवी. तिच्या पायाचं तीर्थ घेतलं तर जलम सफल होईल ती देवी. पर ती सैतानाच्या तावडीत सापडली. हे बघा, तुम्ही पुन्हा महादेव दादा बद्दल जरा असं बोललात ना. बोलणार ह्या सगळ्यात माझा छळ जास्ती झालाय. तुझ्या महादेव दादाने केलेल्या पापात मला वाटेकरी केलंय. त्याच पापाची शिक्षा भोगतोय र. मला मरणपणी येत नाही. त्याचा निरोप घेऊन त्या बाईकडे मी जायचो. त्याने मला पंचांची खोटं बोलायला लावलं. पार्वती वहिनीच्या नजर नाही देऊ शकलो आयुष्यात. त्या दलदलीत त्याने मला ओढलं आणि विरोध केला. तरी हे सगळं तुझं कारस्थान आहे असं पंचांना सांगेल अशी मला धमकी दिली. बधूच्या लेखाला बघून मी पहिल्यांदा घाबरलो. मला वाटलं तो सैतान पुन्हा जन्माला आला की काय. देवीसारख्या पार्वती वहिनीचा विश्वासघात करणारा सैतान. माझा तुमच्या बोलण्यावर एका पैशाचाही विश्वास नाहीये सोपान काका. तुमच्या वयाकडे बघून मी तुम्हाला इथे ठेवतोय. पण एक लक्षात ठेवा, पुन्हा जर अशी गरळ ओकला तर मी स्वतः तुम्हाला हाताला धरून इथून हकलून देईन. त्यापरी जीव घेर माझा सुटत तरी या चक्रातून. श्रीराम. दिनू तुले हुशार आहेस रे माझ्या बाळा. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे की. तुझा महादेव आणि पार्वती वहिनी लक्ष्मीनारायणासारखा संसार होता.
मग ती महादेवाला सोडून का गेली? आजोबा आजोबा आजोबा, मी निघालो आणि मी ती वही सुद्धा सोबत नेत. आजोबा तुम्ही रडताय? अरे नाही रे बाळा, डोळ्यातून हल्ली वरचे वर पाणी येतं. विष्णूला सांगून ते ड्रॉप. आजोबा तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी. काय झालंय तुम्ही मला सांगा, नाही तर मी इथून निघू नाही शकणार. काळ ही मोठी अजब गोष्ट आहे आदिनाथा. असं म्हणतात काळ हे जखमा भरून काढण्याचं औषध आहे. पण तोच काळ जेव्हा भरलेल्या जखमांच्या खपल्या ओरबाडून काढतो, त्याला काय म्हणावं? कोणाकडे फिर्याद करावी? काय झालंय काय आजोबा? आपल्या घरात जेव्हा एका मागोमाग एक मृत्यू झाले, पार्वती वहिनी घर सोडून गेली. मी फक्त 10 वर्षांचा होतो. मनात अनेक प्रश्नांचं एक वादळ घेऊन लहानाचा मोठा झालो मी. आयुष्यभर ते वादळ शमवण्याचा प्रयत्न केला, पण नाही शमलं ते. आणि आज ते दुप्पट वेगानं उफाळून आलंय. तेव्हा माझ्यात बळ होतं, पण आता ते बळही संपत चाललंय. आणि नेमकी तीच वेळ साधून काळानं आघात केलाय. सोपान आजोबांशी बोललो मगाशी मी. कशाबद्दल? विषय भुयारावरून निघाला होता. भुयार? भुयाराचं काय आजोबा? त्या भुयारात एका उद्ध्वस्त झालेल्या नात्याचं भूत दडून बसलं होतं. आज ते मोकळं झालंय. माझ्या मनाचा, बुद्धीचा ताबा घेतलाय त्यानं. कशासाठी? माझी घुसमट करून माझा जीव घेण्यासाठी. आजोबा तुम्ही प्लीज स्पष्ट बोला. कसलं भूत? कुणाचं नातं? महादेव दादा आणि पार्वती वहिनीचं नातं. काली कर्मावाली. काली कर्मावालीच्या एक नाही 5 मूर्ती आहेत. त्यातल्या 2 चोरीला गेल्या आणि 3 अजूनही त्या मंदिरातच आहेत म्हणे. ते मंदिर कुठे? आणि मला आय मीन आपल्याला तिथे जाता येईल?
राजस्थानचं जे थर वाळवंट आहे ना, त्याच वाळवंटातल्या एका गावात हे मंदिर आहे. पार्टिशन नंतर तो भाग पाकिस्तानमध्ये गेलाय, म्हणून तिथे जाणं थोडं कठीण आहे. आणि जरी आपण तिथे गेलो तरी ते मंदिर आता तिथे असेल नसेल काय माहित. पण तुला का ग एवढा इंटरेस्ट सुलेखा? काही नाही ग, जस्ट क्युरिओसिटी. आय मीन मी म्हटलं जवळच कुठेतरी असलं तर जाऊया ना, तेवढंच ॲडव्हेंचर. यू नो समथिंग, ती जागा 100-200 वर्षापूर्वी तंत्रमंत्र आणि काळी जादू करणाऱ्यांचा अड्डा होती. म्हणूनच मे बी या मूर्तीत खूप ब्लॅक पॉवर्स कॉन्सन्ट्रेट झालेत. पौर्णिमेच्या दिवशी ह्या मूर्तीबरोबर एक पर्टिक्युलर विधी परफॉर्म केला तर त्या पॉवर्स जागृत होतात म्हणे. इंटरेस्टिंग ना? पण काय फायदा, आपल्याकडे ती मूर्ती कुठे आहे? हां, ते आहेच म्हणा. नाही पण या ज्या 2 मूर्ती चोरीला गेल्या त्या आत्ता कोणाकडे आहेत काही माहिती आहे तुला? त्याच्याबद्दल हजारो वेगवेगळ्या स्टोरीज आहेत. म्हणजे लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसपासून दिल्लीच्या चोर बाजारापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी ह्या मूर्ती पाहिल्याचे लोकांनी हवाले दिलेत. बट इट्स ऑल क्रॅप. बट जस्ट इमॅजिन सुलेखा, की जर एखाद्या माणसाकडे ही मूर्ती असेल आणि त्याला ह्या मूर्तीच्या पॉवर्सची कल्पना असेल तर तो अख्खं जग जिंकू शकतो. हे खरं आहे म्हणा. सुलेखा, तुझ्याकडे अशी मूर्ती? हां दी, बोल. व्हॉट? दी, मी लगेच निघते. हां, या. काय झालं सुलेखा? शिप्रा, मला जावं लागेल ग अर्जंटली. दीचा फोन होता. एनिथिंग सिरियस? हां, माझी मम्मा सॅनिटोरियममधून पळून गेली कुठेतरी. कसे आहात आजोबा? ठीक आहे. तुझी आठवण काढत होते. मूर्ती मिळाल्यानंतर तर आदिनाथ, ती मूर्ती भुयारात कशी गेली असेल? मला काय माहित. सगळं ठीक आहे ना? का असं का विचारतेस? नाही, तुम्ही थोडे थकल्यासारखं वाटतोय ना. दगदग झाली आहे खूप. मी पडतो थोडा वेळ. माझं असेल तर मी नाही असं. हॅलो. हां आहेत, एक मिनिट. पूनम काकू. कशाला? आदिनाथ, त्या नाही बोलणार माझ्याशी. बोला. हां बोल पूनम काकू. काय? कधी? मी येऊ का? कुठे आहात तुम्ही? पनवेल? ओ गॉड. हां हां, नाही यू डोंट वरी. मी कसंही करून बाळ काकाला कळवतो. हो बरं, तुझ्या बरोबर कोण आहे आता? सुलेखालाही काळजी घ्यायला सांग. हो, आणि काही लागलं तर प्लीज ताबडतोब मला कळव. या या, बाय बाय. अहो काय झालंय? सुलेखाची आई सॅनिटोरियम मधनं नाहीशी झाली.